बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंच्या नरसंहाराला भारताने हस्तक्षेप करून थांबवावा म्हणून राष्ट्रीय मराठा पार्टीने कॅन्डल मार्च काढला। नमस्कार, आपलं स्वागत आहे। नमो गणपती ओंकारा आदि तत्वा प्रणव गंभीरा देवी शारदे मंगलवर्धे बुद्धी ऐश्वर अविनाशी होई। या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण आहोत मुंबई मराठी पत्रकार संघात। मराठा पार्टीच्या माध्यमातून बांगलादेशमध्ये जो हिंदू बांधवांना आणि भगिनींना त्रास दिला जातोय, त्यांची हत्या होते, अमानुषपणे नग्नावस्थेत मी काल माननीय जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या वतीनं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ज्या हिंदू धर्माचे जे आहेत बांगलादेशामध्ये आपले वास्तवाला, त्यांच्यावर जे काय अमानुष अत्याचार झालेला आहे, तर ह्याची चौकशी तर झालीच पाहिजे आणि त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे। हे पंतप्रधान कार्यालयाने तर केलंच पाहिजे, अन्यथा वेळ न घालता भारताचं सैनिक हे बांगलादेशामध्ये घुसवलं पाहिजे आणि प्रथमतः आपल्या हिंदूला संरक्षण दिलं पाहिजे। आणि नुसतं संरक्षण नाही तर हे ज्या लोकांना जे काही त्रास झालेला आहे, त्यांच्या म्हणजे आर्थिक परिस्थिती, त्याची आरोग्याची परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी भारतानं केल्या पाहिजे आणि त्यांना आर्थिक मदतसुद्धा दिली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट जी आहे, ज्यांनी अन्याय अत्याचार केलेला आहे, अशा लोकाला सैनिकांनी ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर म्हणजे फास्ट ट्रॅकमध्ये म्हणजे चालवून केस, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अशा पद्धतीची आपली राष्ट्रीय मराठा पार्टीची भूमिका आहे आणि ह्याच्यामध्ये पंतप्रधानांनी आता शांत न बसता हे तात्काळ त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, सैन्य घुसवून, अशी राष्ट्रीय मराठा पार्टीची मागणी आहे। म्हणून आम्ही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत आम्ही हे पंतप्रधानांना निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टर ऑफिसपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, शिवाजी महाराजांना अभिवादन करून आम्ही कॅन्डल मार्च काढला होता। पूर्ण जवळपास 2 तास भरपूर आम्ही म्हणजे पूर्ण कायदेशीर परमिशन घेऊन सगळ्या गोष्टी करून आमचे सगळे राष्ट्रीय मराठा पार्टीचे थर्ड फ्रंटचे सगळे पदाधिकारी, आमच्या हिंदू स्वराज काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत विजय लखन पंडित, ते सोबत होते। आमच्या जनसंघ पार्टीचे आशिष शुक्ला होते, ते सुद्धा सोबत होते। हिंदुस्थान मानव पक्षाचे अध्यक्ष अशोक शंकर जाधव हे सुद्धा आमच्या ह्याच्यासोबत होते। आमचे अधिकारी कर्मचारीचे अध्यक्ष माननीय सतीश भाऊराव ओरसमल हे सुद्धा होते आणि आमच्या SD पाटील लीगल सेलचे अध्यक्ष ते सुद्धा होते। आमच्या महिला अध्यक्षा श्रीमती राजश्री सरोदे ह्या सुद्धा होत्या। श्रीमती मीनाक्षी आहेरे अनुसूचित जातीच्या अध्यक्षता आहेत, ते सुद्धा होत्या। अशा पद्धतीनं सर्व पदाधिकारी आमचे उपस्थित होते आणि आम्ही सविस्तर असं निवेदन दिलेलं आहे। तर ह्याचा तात्काळ पंतप्रधानांनी विचार करावा आणि तात्काळ ज्या बांगलादेशामध्ये जे हिंदूवर अन्याय अत्याचार होतो आहे ते त्वरित थांबवलं पाहिजे आणि त्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि आर्थिक आणि आरोग्याच्या सगळ्या त्यांच्या जे काही अडचणी आहेत ते त्यांनी सोडवल्या पाहिजे, अशा आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो आहे। आणि ज्यांनी अन्याय अत्याचार केला आहे त्याला लगेच सैनिकांना ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे।